तर मित्रांनो ॲप्लिकेशन डाउनलोड केल्याच्या नंतर तो जो कोर्स घ्यायचा असेल, कुठलाही कोर्स आपल्याला जर घ्यायचा असेल तो घ्यायचा कसा, आणि जे फर्स्ट इयरला ज्या मुलांची ॲडमिशन झालेली आहे खास त्यांच्यासाठी डेमो लेक्चर्स हे ओन्ली ₹1 म्हणजे फ्रीमध्ये म्हणायला काही हरकत नाही अशा कंडिशन्समध्ये आहेत मित्रांनो. त्यासाठी तुम्ही जे UGS अकॅडमीचे ॲप्लिकेशन डाउनलोड केलं आहे ते तुमच्या मोबाईल फोनवरती, असंही मोबाईल फोनची स्क्रीन आहे त्यावरती असं दिसेल, त्यावरती क्लिक करायचं. त्याला ओपन केल्यानंतर हे एक पेज आपल्यासमोर ओपन होणार. ह्या पेजला असं थोडं वर स्क्रोल केलं, थोडं वर काय केलं आपण स्क्रोल केलं तर अशा टाईपचं आपल्याला दिसणार हे पेज. बघा असं थोडं वर स्क्रोल केलं तर या ठिकाणी तुम्हाला पॉलिटेक्निकचे विद्यार्थी असेल तर पॉलिटेक्निकमध्ये जायचं, इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असेल तर इंजिनिअरिंगमध्ये जायचं, खाली बाकीच्या सुद्धा गोष्टी आहेत. तर आपण या ठिकाणी पॉलिटेक्निकवर काय करायचं, क्लिक करायचं. पॉलिटेक्निकवर क्लिक केल्याच्या नंतर मग मित्रांनो असं एक पेज आपल्यासमोर ओपन होतं आणि त्या पेजमध्ये फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर, सेमिस्टर वाईज सगळं काही दिलेलं आहे. खाली सॉफ्टवेअर कोर्सेस आणि ऑटोनॉमस कॉलेज असं आपल्याला दिलेलं आहे. तर आपण फर्स्ट इयरचे विद्यार्थी असाल तर फर्स्ट सेमिस्टरमध्ये जायचं. ऑल महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी सेमिस्टर फर्स्टमध्ये काय करायचं आपल्याला जायचं आहे. याला जर आपण क्लिक केलं तर आपल्यासमोर असे 3 कोर्सेस उपलब्ध दिसतात आपल्याला. या ठिकाणी जो सगळ्यात अवघड सब्जेक्ट जो आहे फर्स्ट सेमिस्टरचा तो आहे बेसिक मॅथमॅटिक्स आणि टोटल सब्जेक्टचा कॉम्बो कोर्स सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि विशेष म्हणजे सर्व विद्यार्थ्यांसाठी हा ₹1 जो कोर्स आहे तो कोर्स एकदम फ्रीमध्ये म्हणायला काय हरकत नाही, कारण की ₹0 प्राइस ठेवता येत नाही म्हणून तो ₹1 असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला व्हिडिओज, लाईव्ह क्लासेस आणि फ्री कंटेंट हे सुद्धा मिळणार आहे. ओके, यामध्ये नोट्स वगैरे असतील, हँड रिटन सुद्धा असतील आणि प्रिंटेड फॉर्म्युला बुक सुद्धा तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहे मित्रांनो. ओके, मग या कोर्सला क्लिक करायचं. या कोर्सला क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस आपल्यासमोर ओपन होतो. ओके, हे पेज ओपन झाल्यानंतर ह्या ठिकाणी तुम्हाला दिसतं RS1 आणि इथे काय करायचं आपल्याला, त्याला बाय नाऊ, या बाय नाऊ बटनवरती आपण क्लिक केलं तर आपल्याला काय दिसतं मित्रांनो, बाय नाऊ बटनवर क्लिक केल्यानंतर असं मेक पेमेंट वालं पेज आपल्यासमोर ओपन होतं. जर तुमच्या मोबाईल फोनमध्ये फोनपे वगैरे असेल तर डायरेक्टली तुम्ही फोनपेला काय करू शकता, क्लिक करू शकता आणि डायरेक्टली फोनपेला क्लिक केल्याच्या नंतर मग असं एक पेज तुमच्याकडे ओपन होतं. ओके, तर ह्या पेजवरून तुम्ही फोनपेवर जाऊ शकता. ओके, फोनपेवर गेल्याच्या नंतर काय करायचं आपल्याला, इथे असं पेज ओपन होतं. मग आपण इथून पे नाऊ करायचं. काय करायचं, पे नाऊ करायचं. ह्या पेज नंतर हे पेज ओपन होतं, त्याच्यानंतर असं पेज ओपन होतं, इथून पे नाऊ करायचं. इथून पे नाऊ केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला बघा इथं एंटर पिन म्हणून येतो. तुमचा फोनपेचा जो काही पिन असेल तो पिन टाकायचा. जसं मी या ठिकाणी पिन टाकलेला आहे, तो पिन टाकल्याच्या नंतर मग आपल्याला काय करायचं, पेमेंट करायचं. मग इथं पेमेंट काय येणार, सक्सेसफुल येणार. ओके, पेमेंट सक्सेसफुल झाल्याच्या नंतर नेक्स्ट पेजवरती आपण येऊ. मित्रांनो आता ज्यांच्याकडे फोनपे नव्हतं, बघा ज्यांच्याकडे फोनपे नाहीये, दुसऱ्याच्या मोबाईलवरून करायचं. इथं बघा मी फोनपेचा ऑप्शन सांगितला, त्याच्याच खाली इथे UPI ID दिसतं. काय दिसतं, UPI ID. मग ती UPI ID जी आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं. मग असा पेज ओपन होतं. मग याच्यावरती काय करायचं आपल्याला, आपली UPI ID टाकायची असते. म्हणजेच कुणाची, जे कुणी आपले पॅरेंट्स वगैरे असतील, तुमच्या मोबाईलमध्ये फोनपे नसेल तर त्यांच्या फोनपेची, गुगल पेची UPI ID आपण टाकू शकतो. तर ती जी UPI ID मित्रांनो असं फोनपेला काय करायचं, त्यांच्या ओपन करायचं. याला वर स्क्रोल केलं तर असं स्कॅनर आपल्याला दिसतं आणि त्या स्कॅनरवरती ह्या ठिकाणी UPI ID दिसते. ही या ठिकाणी UPI ID समथिंग YBL दिलेलं. ही पूर्णची पूर्ण UPI ID काय करायची आपल्याला या ठिकाणी पुट करायची असते. म्हणजेच आपण समोर आल्याच्या नंतर या ठिकाणी आपण ती UPI ID काय केली, पुट केली. मग तुम्हाला व्हेरीफाय म्हणायचं. आपण या ठिकाणी व्हेरीफायवर क्लिक केलं तर आपल्याला असं ज्यांच्या मोबाईलमधून आपण पेमेंट करणार आहे त्यांचं नाव दिसतं. ओके, मग हे कन्फर्म करून घ्यायचं. त्यांचं नाव आल्यानंतर मग इथून तुम्हाला पे करायचं. तुम्ही पे बटन दाबल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलवरती फक्त ते घुमत राहणार आणि मेसेज जाणार ज्यांच्या मोबाईलवरून तुम्ही पेमेंट करताय त्यांच्या मोबाईलवरती. ओके, मग त्यांच्या मोबाईलवरती असे 2 मेसेज येणार. हा पहिला येणार, नंतर हा येणार. मग याला ओपन करायचं. याला ओपन केलं की फोनपेमध्ये असं ओपन होतं आणि मग इथून काय करायचं, पे नाऊ करायचं. इथून काय करायचं, पे नाऊ. हे जे दुसऱ्यांच्या मोबाईलवरून करतात हे त्यांच्यासाठी. ओके, मग इथून पे नाऊ केलं मित्रांनो. त्यानंतर काय करायचं, पे नाऊ केल्याच्या नंतर मग तुमचा कोर्स काय होतो, परचेस होतो. म्हणजे काय येणार या ठिकाणी, कॉंग्रॅच्युलेशन. आलं का लक्षात. ज्या लोकांनी फोनपेवरून केलं त्यांना सुद्धा काय माहिती आहे का, डायरेक्टली फोनपेवरून केल्याच्या नंतर, एक मिनिट ते सांगून देतो नाही तर कन्फ्यूज असतं दोन्ही करायचे का. इथून तुमचं पेमेंट डन झाल्याच्या नंतर डायरेक्ट तुमच्या मोबाईलमध्ये जर फोनपे असेल
तर इथून पेमेंट डन झाल्याच्या नंतर तुम्हाला हे पेज दिसणार आहे बाळांनो. कोणतं पेज दिसणार आहे? कॉंग्रॅच्युलेशनवालं. ओके, हे कॉंग्रॅच्युलेशनवालं. आणि ज्यांच्याकडे फोनपे नाही त्यांनी हे करायचं आहे UPI ID वालं. ओके, ती प्रोसिजर करायची आहे. दोन्ही ऑप्शन मी तुम्हाला सांगतोय. मग कॉंग्रॅच्युलेशन झाल्याच्या नंतर या ठिकाणी तुमच्याकडे अकॅडमीचं ॲप्लिकेशन ओपन होतं आणि इथं तुम्हाला डॅशबोर्डलाच दिसून येतो परचेस कोर्स म्हणून. ओके, आणि इथून तुम्ही स्टार्ट लर्निंग करू शकता. मग स्टार्ट लर्निंग म्हटल्यानंतर तुम्हाला इथे जर नाही सापडलं तर मग दुसरीकडे कुठे सापडणार? तर तुमच्या मोबाईलच्या खालच्या साईडला या ठिकाणी असे बटन्स दिसतात, होम, बॅचेस, स्टोअर, चार्ट आणि प्रोफाईल. मग प्रोफाईलला क्लिक करायचं. प्रोफाईलला क्लिक केल्यानंतर हे आपल्यासमोर ओपन होतं टोटल पेज. मग याच्यामध्ये कोर्सेसमध्ये जायचं. कशामध्ये जायचं? कोर्सेसमध्ये. मग त्या कोर्सेसमध्ये गेल्याच्या नंतर बाळांनो आपल्यासमोर तो कोर्स असा ओपन होतो. हे 2 कोर्स घेतलेले आहेत विद्यार्थ्याने, हा एक कोर्स आणि हा एक कोर्स. त्याची एनरोल डेट आणि एक्सपायरी डेट दोन्ही आपल्यासमोर असतात. मग याला ओपन केल्यानंतर एनरोल डेट आणि एक्सपायरी डेट दोन्ही आपल्यासमोर येणार आहेत. ओके, मग तुम्हाला ज्या कुठल्याही कोर्समधलं एज्युकेशन घ्यायचं असेल त्याला क्लिक करायचं. सपोज मी फर्स्ट इयरला या ठिकाणी क्लिक केलं. याला क्लिक केल्यानंतर असं माझ्यासमोर येणार. मग मित्रांनो याच्यामध्ये मला कंटेंट, लाईव्ह क्लासेस, नोटीस बोर्ड सगळं काही दिसणार आहे. मग काय करतो मी? कंटेंटला क्लिक करतो. कंटेंटला क्लिक केल्याच्या नंतर माझ्यासमोर हे बघा फॉर्म्युला बुक, लॉगॅरिथम चॅप्टर 1 या ठिकाणाहून तुम्ही त्या लेक्चर्सला डाउनलोड सुद्धा करू शकता. ते लेक्चर तुमच्या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये डाउनलोड होतात मित्रांनो. ओके, आणि खाली तुम्हाला प्राइसिंग डिटेल्स, तुमची रिसिप्ट सुद्धा तुम्हाला मिळते. ओके, कळालं मित्रांनो? या व्हिडिओला व्यवस्थित बघायचं आणि प्रॉपर करायचं तसं. ओके, चला, थँक्यू.